मामाच्या लग्नात मामासारखाच हिरो दिसण्यासाठी रूपकची जोरदार तयारी चालू आहे. आम्ही दुपारी मार्केटमध्ये गेलो. हळदीचं आणि डेकोरेशनचे जे काही सामान घ्यायचं होतं ते घेतलं. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पार्लरचं सगळं आवरलं. त्याच्यानंतर मी माझ्या प्रॅक्टिसला गेले आणि संध्याकाळी घरी येईपर्यंत मावशी आणि मम्मीने सगळी कामं आवरून ठेवली होती. मला मेहंदी काढायला वेळच नाही मिळाला. सगळ्यांच्या हातापायाला नेलपेंट लावून मेहंदी काढून माझं राहूनच गेलं. इथे आम्ही दीदीच्या नेल्सबद्दल बोलतोय. माझ्या ऑफिसमध्ये ना श्वेता आहे ना, श्वेता स्वतःचा असा आहे ना तिचा असा ठेवील आणि माझा हे ना, हे सगळं पूजा आणि त्याशी एक रील आहे. आमच्या रात्रभर गप्पा चालू होत्या. नेलपेंट आणि मेहंदी लावेपर्यंत 2 आणि झोपेपर्यंत 4 वाजले होते आणि सकाळी 5 वाजता उठायचं होतं. गुड मॉर्निंग. 5 वाजता तर नाही उठलो, पण 5:30-6 पर्यंत आंघोळ वगैरे करून मी माझ्या घरी जाते. काही सामान आहे ते घेण्यासाठी आणि अशा आम्ही फायनली रेडी झालो आहोत. 5 वाजता निघायचं होतं, पण निघेपर्यंत सगळं सामानाची आवरावरी करेपर्यंत अगदी 9 वाजले होते. सद्गुरूचा जयघोष घेऊन आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली आणि खूप मजा आली प्रवासामध्ये. गप्पा गोष्टी, गाणी आणि झोप, कारण की रात्रभर झोपलो नव्हतो म्हणून थोडीशी झोप घेत आम्ही 1-1:30 वाजेपर्यंत पोचलो तिथे. आम्ही पुण्यामध्ये कुठे थांबलो होतो हे सगळं मी नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेन तुम्हाला. तोपर्यंत स्टे ट्यून.